श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी मेघाताईंसह MKM ज्योतिष्य आणि वास्तू या चॅनलवर सर्वांचे स्वागत करते. आज आपण नागपूरच्या खामला येथील दरवाजेवाले बाबा या मंदिरामध्ये बसलो आहोत. आज आपण भेटलो आहोत मेघाताईंना. पुनश्च आपण त्यांचे स्वागत करून अनुभव कथन या मालिकेला सुरुवात करतो आहोत. तर मेघाताई, अनुभव मालिका सुरू केलेली आहे. आपण बरेच अनुभव आतापर्यंत तुमचे आपण ऐकलेले आहेत आणि मला असं वाटतं की आपल्या चॅनलवरती ही मालिका खूप गाजते. तर आज आपण कुठल्या नवीन अनुभवासह चर्चा करणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला दर्शन घ्यायचं तर घेऊ शकता. आज आपण मंदिरात बसलो आहे, त्याच्यामुळे थोडस डिस्टर्बन्स आहे आणि या व्हिडिओमध्ये थोडसा तिकडे राहणार आहे, कारण की मंदिरात शूट होत असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त तुम्हाला कसं काय अनुभव सांगता येईल त्या विषयावर. एक सुंदर अनुभव आहे जो आम्ही आता प्रेझेंट मध्ये झालेला आहे. एक व्यक्ती होता, मी मला नाव नाही सांगायचं आहे, कारण की जर नाव सांगितलं तर म्हणजे त्यांनाही त्रास होतो आणि आलाही त्रास होतो, त्याच्यामुळे ते सांगत नाही. पण ही आत्ताच घडलेली घटना आहे. या घटनेमध्ये असं झालेलं आहे की मी त्यांच्यासोबत काम करायचं होतं, म्हणजे आम्ही दोघी पण मिळून त्यांच्यासोबत काम करायचा विचार केला होता आणि त्यांनी म्हटलं होतं की ठीक आहे, आपण हे करू ते करू, जे पण काही आम्ही करणार होतो ते सगळं करणार होतो. पण त्यामध्ये असं होतं की आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवलं होतं किंवा आम्हाला एवढे एवढे पैसे आम्हाला कमवायचे आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला व्यक्ती पाहिजे की ज्याच्यासोबत आम्ही काम सुरू करू शकतो. पण त्या व्यक्तीने सगळं हो म्हटलं, सगळं. पण एक दिवस असं झालं की तो काही शब्द असा बोलला की त्याच्यामुळे मी हर्ट झाली. हर्ट कशी झाली सांगते, कारण की स्वामी समर्थ महाराजांवर मी पूर्ण विश्वास ठेवते, ज्योतिषावर विश्वास ठेवते, कुंडलीवर विश्वास ठेवते. तर याचा अर्थ असा नाही की समोरच्या व्यक्तीने त्यावर म्हणजे काहीतरी कमेंट्स करावं, काहीतरी बोलावं आणि असं म्हणावं की मला पण येतं. काही नाही, त्यांच्या शॉपमध्ये एक छोटासा मुलगा आता, मी त्याचं बस काही नाही फेस रिडिंग केलं आणि त्या फेस रिडिंग वरून मी सांगितलं की बा हे असं असं झाले, म्हणजे हा मुलगा असा होणार आहे आणि हा असा आहे. तर त्याच्यावरून तो मग एकदम माझ्यासोबत विचित्रच बोलायला लागला किंवा मला पण येतं, आता मग माझं सांगा. मी म्हटलं मी तुमचं काय सांगू, मला माझ्या मनात आलं मी त्याला ह्या मुलाचं सांगितलं, पण मी तुमचं का सांगू. तर तो मला म्हणजे विचित्र सारखं बोलायला लागला की नाही, तुम्ही म्हणाल तेवढे मी पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही मला सांगा. मी म्हटलं असं कोणालाही सांगत नाही, जोपर्यंत माझ्या मनात येत नाही तोपर्यंत मी सांगत नाही, आणि जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हाच मी सांगेन. तरी पण ठीक आहे मी तुमचं सांगतो, म्हणजे तो. आणि मग दुसरी गोष्ट त्यांनी एवढी मोठी माझ्यासमोर मांडली की मी विश्वासच करत नाही ज्योतिषावर. लागेल तर त्याने आपलं लग्न कुंडली पाहूनच केलेलं आहे, कुंडली मॅच करून केलेलं आहे. स्वतःच तोंडाने सांगितलं की मी असं केलेलं आहे. मग तू असं का केलं भाऊ? जर तू विश्वास ठेवत नाही तर मग तू असं का करतो? बरोबर आहे. मग त्याने ते सगळं म्हटलं आणि त्यानंतर मला असं वाटलं की माझं मन पूर्ण तिथे निघून गेलं की नाही, या व्यक्तीसोबत मला काम नाही करायचं. बरोबर. मी त्याला फक्त एवढा शब्द विचारला, तू मला किती ओळख. त्याच्याकडे लक्षच नाही त्या व्यक्तीचं की बा तू मला किती ओळखतो, तू मला ओळखत असेल तर सांग, तू किती वर्षापासून ओळखतो, तू जस्ट आता मला बघितलेलं आहे, माझ्यामध्ये काय आहे, मी काय करू शकते, काय नाही करू शकत, हे तुला काहीच माहित नाही. आणि तू सगळं डायरेक्ट मी जे पण काम करते, मी ज्योतिषाचं काम करते, तर तू काही बोलतो आहे तर हे विचित्र आहे आणि मला नाही पटत. मी तुझ्या व्यवसायाला घेऊन काही बोलली का नाही, पण तू माझ्या व्यवसायाला तर घेऊन बोलू नको, तू चुकीचं करतोय. बरोबर. अगदी हा मुद्दा खूप वाखाणण्याजोगा आहे आणि खरंच खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या प्रोफेशन बद्दल दुसऱ्या कोणाला बोलू द्यायचं नाही आणि दुसऱ्यांच्या प्रोफेशन बद्दल आपणही काही विचित्र असं बोलायचं नाही. बघा, प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यवसाय किंवा प्रोफेशन प्रिय असतंच.
कोणी जे प्रत्येकाचं स्पोर्ट त्याच्यावरतीच आहे. त्याच्यामुळे आपण कोणाच्याच प्रोफेशनवरती काही बोलायचं नाही, बिकॉज युनिव्हर्स आहे. आज तुम्ही तुमच्या प्रोफेशन, त्यांच्या प्रोफेशनवर तुम्ही बोललात, उद्या तो दाखवेल तुमचं प्रोफेशन कसं आहे, काय आहे आणि काय होणार आहे. तर आता आपण पुढची घटना आपण ऐकणारच आहोत, काय झालंय पुढे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी एक प्रोग्राम केला. प्रोग्रामासाठी आम्ही गेलो, पण थोडंसं लेट झालं, पण आम्ही तंतोतंत वेळेवरच पोहोचलो. असं नाही की प्रोग्राम होऊन गेल्यानंतर पोहोचलो, पण आम्ही प्रोग्रामच्या अगोदरच पोहोचलो होतो. आणि पोहोचल्यानंतर मग त्यांनी तिथे गेल्यानंतर जी इन्सल्ट केली ना, ती इन्सल्ट आम्हाला बिलकुल आवडलेली नाही आहे. ती इन्सल्ट माझी नव्हती, माझ्या फ्रेंडची पण होती, दोघांची पण इन्सल्ट झालेली आहे. आणि ही इन्सल्ट झाल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आम्हाला इथून निघून जायचं, म्हणून आम्ही प्रोग्राम तिथेच तसा स्टॉप केला आणि आम्ही निघून गेलो. निघाल्यानंतर हार्डली 2 ते 3 दिवसात स्वामी समर्थ महाराज युनिव्हर्सने आपलं रूप दाखवलं. आणि याच्या अगोदरही बऱ्याचदा झालेलं आहे की ज्या व्यक्तीने पण मला त्रास दिलेला आहे त्याचा 2-3 दिवसात काही ना काही युनिव्हर्स नाही तर स्वामी कोणी ना कोणी काही ना काही म्हणजे त्यांचं काही ना काही वाईट होतं. कोणाचं वाईट करत नाही, पण त्यांचं होतं. असं झालं की त्यांचं दुकान तोडण्यात आलं. ओ माय गॉड. त्यांचं दुकान तोडण्यात आलं का? कारण की अतिक्रमणवाल्यांनी त्यांचं दुकान तोडलं, जेव्हा की त्या लाईन मध्ये असं काहीच नव्हतं की असं दुकान तुटेल. पण त्या लाईन मध्ये कोणाचंच दुकान तुटलं नाहीये, पण त्याच व्यक्तीचं दुकान तोडलंय. मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही जर सपोज खूप जास्त इगो आहे तुम्हाला आणि तुमचा जो पैसा आला आहे, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करायचा. पण तुम्ही केला, तो वापर केला आणि कुठे ना कुठे कोणाला तरी हर्ट केलं. म्हणजे मला हर्ट केलं, मानते मला हर्ट केलं, पण मी कधीही कोणाचा वाईट विचार करत नाही आणि मला मला जमत पण नाही. माझं जितकं वाईट ज्यांना करायचं ते करा, मला काही फरक पडत नाही, कारण की माझा देव आहे आणि तो बघ. त्याच्यामुळे मला काहीच वाटलं नाही. पण मग नंतर मी स्टेटस बघितलं त्यांचा की त्यांचं दुकान तोडण्यात आलं आहे आणि त्यांनी तिथे लिहिलं होतं, काय वाक्य होतं ते मला आता आठवत नाही, की मग तिथे देवालाच घेऊन त्यांनी म्हटलं होतं की देव तुमचं बघेल वगैरे. मग आता देव कसा आला? तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवत, तुम्ही कोणलीवर विश्वास नाही ठेवत, मग तुम्ही शेवटी मग त्यांच्या शरणी का जाता? बरोबर. मग म्हणायचं नाही ना असं की बा मी देवावर विश्वास नाही ठेवत, मी कुंडलीवर विश्वास नाही ठेवत, मी हे नाही करत, मी ते नाही करत. मग शेवटी तुम्ही का त्यांच्या सानिध्यात गेले? मग बोलायला नाही पाहिजे. तर हे सगळं मला त्यावेळेस असं वाटलं की नाही, हे विचित्र झालेलं आहे आणि हे चांगलं नाही झालेलं आहे. पण मला काहीच करायची गरज नाही पडत. जे काही करतो युनिव्हर्स करतो. तेच माझं पण तेच म्हणणं आहे की आपण काय करतो आणि आपण कोणाला किती त्रास देतो, कोणाला किती घालून पाडून बोलतो, कोणाच्या काही एक लेवल आहे प्रत्येकाची, तर आपण त्या लेवलला घेऊन त्याची किल्ली उडवणं, मजाक करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा रिव्हर्स बघा. बॉल फेकतो आहे तर तो रिव्हर्स मलाच आहे. तुम्ही कशा पद्धतीने बॉल फेकता ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आज मेघा त्यांच्या थ्रू आपल्याला ही गोष्ट कळलीच की आपण कशा पद्धतीने बॉल फेकला पाहिजे, कारण की तो रिव्हर्स आपल्याकडेच येणार आहे. कधी कधी काय असतं ना, तो येणारा बॉल थोड्या प्रमाणात येतो, पण कधी कधी तो इतका स्पीड मध्ये आपल्यावर येतो की मग आपल्याला सांभाळणं होत नाही. बरोबर. तर हेच ते झालेले असे कितीतरी अनुभव आले. स्वामीला तिथे साथ दिली आहे, स्वामींनी मला तिथे, ज्यांनी माझी इन्सल्ट केली आहे, ज्यांनी माझा वाईट केला आहे, स्वामींनी तिथे सर्वच काही त्यांचं म्हणजे तिथेच रिझल्ट मला मिळालेला. पण मी काहीच करत नाही. मी तिथे त्यांना 2 गोष्टी बोलत नाही. हा, ते बोलतात ना, मी ऐकून घेते आणि शांत राहते, कारण की स्वामी आहे. बरोबर. स्वामी आहे, युनिव्हर्स आहे आणि वरतून एवढं म्हणजे भोलेनाथ आहे. म्हणजे खूप एनर्जीस आहे आणि त्या एवढ्या एनर्जीस आपल्या सोबत असल्यानंतर मग कशाला आपण कोणाचं वाईट करायचं? बघतात ते करतात. हो, पण इथे मला एक सांगायचं वाटत आहे की एवढा त्या व्यक्तीने मेघाताईंचा, त्यांच्या सोबत असणाऱ्या त्या व्यक्तीचा, दोघांचाही अपमान केला, सगळ्यांच्या समोर केला म्हणत आहेत. पण तरीही मेघाताई तर शांत होत्याच होत्या, त्यांची मैत्रीणही शांत होती.
हे हे सुद्धा किती इम्पॉर्टंट आहे आणि हे किती बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे, की एवढा आपला अपमान होतो. आपल्या प्रोफेशनला घेऊन लोकं बोलत आहेत. 4 लोकांमध्ये आपली निगेटिव्हिटी म्हणजे आपलं निगेटिव्ह छाप पाडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्या केसमध्ये आपण शांत आहोत. बघू द्यायचं, देवाला बघू द्यायचं, युनिव्हर्सला बघू द्यायचं. ही भावना ठेवणं आणि त्याला घेऊन चालणं डिफिकल्ट आहे. हे खूप लोकांना जमतं. हो, मी आतापर्यंत तेच करत आलेली आहे. कारण की कोणाचं वाईट करूनही काय होणार आहे? त्याच्यापेक्षा देव आहे तो बघतो, त्याला बघायचं तोच बघेल. आणि मी माझं म्हणजे माझे जे कर्म आहे, कार्य आहे तेच करत असते. बाकी दुसरं काही नाही. आणि त्याच्यामध्ये असं पण हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, की कोणाचं वाईट मनातून करू नका. कारण की शेवटी तोच आहे, तोच बघतो आणि तोच करतो. बरोबर. तर तेवढा वेळ आपण आणि तेवढी आपली स्वतःची एनर्जी म्हणजे वाया न घालवता एनर्जी दुसरीकडेच चांगल्या ठिकाणी आपण घालवायची. बाकी आहे देव बघणारा. आणि प्रत्येकाचा मला आता एक म्हणायचं जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात ना त्यांचे मला फोन आले आहे. मला स्वामी समर्थ महाराजांची सेवा तुम्ही बरोबर प्रॉपर करत नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट नाही येत आहे. कारण की 2-3 जणांचे ज्यांचे पण नंबर मी फोन आले मला तर त्यांचं म्हणणं असं आहे की आता एकच आलं होतं की त्यांचा मुलगा त्यांना सपोर्ट करत नाही. त्यांना साथ देत नाही आणि ऐकत नाही जे पण काही आहे. तर मला असं वाटतं की तुमचंही कुठेतरी कर्म असेल जे तुम्ही काहीतरी केलं असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला आज भोगावं लागत आहे. तर म्हणून कधी पण विचार करायचा की कधी पण आपण कसं वागलो आहे त्याकडे लक्ष द्यायचं. कारण की जे आपण वागलो तेच आपल्याला मिळणार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तरी चांगले वागा. कारण की आता जी वय आहे या वयामध्ये जर तुम्ही चांगले वागाल तर उद्या जाऊन तुमचा मुलगा तुम्ही जे वागले तेच तुम्हाला परत मिळणार आहे. नाही तर तुम्ही विचित्र पद्धतीने वागले आपल्या आई वडिलांसोबत तर मग तुम्हाला शेवटी तुम्हालाही फेस करायचं आहे. कारण की तुम्ही पण त्याच लेवलवर जाणार आहात. तुम्ही पण उद्या जाऊन वयस्कर होणार आहे, तुमची पण वय होणार आहे, तुम्हाला पण मुलं बाळ होणार आहे आणि त्याच्यानंतर मग जे पण तुम्ही आपल्या आई वडिलांसोबत केलं तेच तुम्हाला पण परत इथेच मिळणार आहे. अगदी अगदी. तर ज्या पद्धतीने म्हटलं जातं की इथेच आपला जे काही आपण मी केलं आहे ते इथेच भोगायचं आहे. तर त्याच्यामुळे माझं म्हणणं हे आहे की तुम्ही छान वागा आपल्या आई वडिलांसोबत तर तुमची मुलं तुमच्यासोबत छान वागतील. अगदी अगदी खूप सुंदर असा आणि खूप लाख मोलाचा असा ताईंनी आपल्याला संदेश दिलेला आहे आणि तो मी तरी अपेक्षा करीन की मी तर हा संदेश फॉलो नक्कीच करील. पण तुम्ही सर्वांनी सुद्धा हा संदेश नक्की फॉलो करायचा. हलकसं काही नाही आपल्याला फक्त डोक्यामध्ये हे ठेवायचं आहे की कोणाचंही मन न दुखावता आपल्याला आयुष्य जगायचं आहे. समोरच्या व्यक्तीसोबत जगायचं आहे. त्यालाही खुश ठेवायचं आहे. आपणही खुश राहायचं आहे. कारण की पुढे जाऊन आपल्यावरती तीच गोष्ट येणारच आहे. इथे थांबूया आपण आज. अजून नेक्स्ट सेशनसाठी पुन्हा अशाच ठिकाणी छान अशाच एका मंदिरामध्ये सुंदरशा शांत वातावरणामध्ये आता हळूहळू जरा ऊन कमी होत आहे. तर अशा छानपैकी छान वातावरणामध्ये थंड एरियामध्ये वगैरे आपण पुन्हा अनुभव कथनासाठी भेटूया. आणि मी पण हे म्हणते आहे माझ्याकडनं पण